आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकाची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. नक्कीच आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचा संवाद घेत आहोत, म्हणजे एन्जॉयमेंट करत आहोत. त्यापासून आपण खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करत आहोत. बरंच थकवा जो आहे तो संध्याकाळीपर्यंत जाईपर्यंत नक्कीच सर्वांचा निघून गेलेला असेल आणि आपण उद्या परत फ्रेशअप होऊन कॉलेजला पुन्हा जाणार आहोत. तरी आपण माझ्या सरांनी विनंती करतो कॉमर्स विभागाचे आर्ट्स विभागाचे प्रमुख मला संधी दिली म्हणून बरं वाटतं. चान्स मिळत नाही उद्देश शिल्लक राहतो. तर आपण बघत असतो की जेव्हा शिक्षकाला स्वातंत्र्य दिलं जातं, त्याच्यावर विश्वास ठेवला जातो, त्याचा आदर केला जातो, त्यावेळेस त्याच्यामध्ये जी सृजनशीलता असते आणि नवनिर्मितीचा गुण असतो, तो गुण साधून शाळेच्या किंवा संस्थेच्या किंवा एखाद्या युनिटचा विकास करायचा असतो. हा जो गुण असतो हा खूपच थोड्या लोकांना माहीत असतो आणि तो गुण मात्र सरांमध्ये मला बघायला मिळाला आणि एवढं माझ्यावर शक्ती झालं तेवढं मी त्यांना सहकार्य केलं. जनरली लोक काय करतात, जे समजा त्या पदावर येतात किंवा अधिकारी म्हणून काम करतात किंवा नेतृत्व म्हणून काम करतात. नेतृत्व म्हणजे त्यांच्यासाठी डेफिनेशन त्यांची वेगळी नसते. नेतृत्व म्हणजे थोडक्यात एक भ्रष्टाचार, दादागिरी आणि त्याच्या मिसयूज. तर तसं सरांच्या याच्यातून कधी बघायला मिळालं नाही. तो शिपाई असो, कर्मचारी असो, मोठा असो, लहान असो, माजी विद्यार्थी असो, त्याच्या भाषणामध्ये असं आपण कधी आदरणीय, पूजनीय, सन्माननीय शब्दाशिवाय कधीच ऐकलं. कुठलाही व्यक्ती असू द्या. म्हणून सरांचे जे काही गुण आहेत ते मला खूप आवडले. त्यानंतर भाषण म्हटलं तर मग काय, तिथं राजकीय पुढारी सुद्धा कमी पडेल. त्याच्यामध्ये तेवढी हिंमत नाही किंवा तेवढे गुण त्यांच्याकडे नाही. तर जसं ते भाषण करतात त्याचप्रमाणे ऐकायलाही खूप उत्सुकता किंवा जिज्ञासा त्यांच्यामध्ये म्हणजे बघायला मिळत असते. मी नेहमी त्यांचे ऑब्झर्वेशन करत असते. तिथे गेले आणि एकदम फुल इंटरेस्ट घेऊन ते भाषण ऐकत असते. पक्ष त्यांनी भाषण ऐकली नाही, केली नाही तर चांगलं वक्ते त्याच्यातून तयार केलं. माझ्या जीवनामध्ये मी 3 वेळा भाषण केली. एकदा कोलाडला आष्टेकर मॅडमच्या सेनातला, एक काहीतरी इंग्लिशमध्ये निवेदन करायचं होतं टिळकांच्या पुण्यतिथीला त्यावेळेस, आणि एकदा त्यानंतर मी तेव्हा तरी भाषण केलं नव्हतं. परंतु इथं आल्यानंतर सरांनी संधी दिल्यानंतर बऱ्याच वेळा ते भाषण करण्याचा योग आला.
तसं म्हटलं तर त्यांच्यासारखा प्रामाणिक माणूस तुम्हाला कुठेही भेटणार. मी भरपूर हेडमास्टर बघितले. मी खामगावला हेडमास्टर बघितले. मी भिवंडीला आधी बघा ते काय चुकलं ते बघा. नंतर सर तुम्ही लांबूनच बघितलं आज जवळून म्हणजे साधी गोष्ट साधी आमची मित्र मान्यता असेल नियुक्ती आदेश असेल अजूनही कुठं असेल या साध्या साध्या गोष्टी ज्या आम्हाला जवळून बघायला मिळाल्या त्या आम्ही लांबपर्यंत बघितलं आणि आम्ही सगळे मिळून आले होते सर. सरांविषयी बोलायचं म्हणजे आता समोर उभे राहिल्यावर जे जे इन्सिडेंट मला आठवतील ते मी बोलेल, पण बोलल्यावर खाली बसल्यावर मला परत आठवतील नाही हे बोलायला पाहिजे हे बोलायला पाहिजे. पण तरी मी थोडक्या वेळेमध्ये जे जे मला म्हणजे भावलं ते मी बोलण्याचा प्रयत्न करतो. 2017 जूनमध्ये सर शक्यतो माझ्या माध्यमिक आणि NL पालेवाला ज्युनियर कॉलेजला सर जॉईन झाले. त्याच्या आधीच्या वर्षातला एक मी इन्सिडन्स सांगेन. अशीच मीटिंग होती आणि पवार सर मीटिंग घेत होते आणि सरांनी तर 9 वर्ष मला अनुभवलेलं असेल की ही व्यक्ती कशी आहे. आणि काहीतरी सर्व पित्री आमोशेचा ₹1 कलेक्शनचा काहीतरी विषय होता आणि पायगोडे सर मी आणि प्राप्ती मॅडम आम्ही तिघही वर्ग शिक्षक इथे आहोत. काहीतरी इन्सिडन्स होता की तो कलेक्शन आमच्याकडून झालं नव्हतं कारण सूचना वर्गात आली होती. आम्ही नसतो त्या वर्गात आणि संबंधित प्राचार्यांनी मीटिंगमध्ये आम्हाला तिघांना झापलं आणि मी एवढा अपसेट झालो कारण मला सरांना माहिती आहे माझा स्वभाव की जर असं चुकीचं जर काही आरोप झाला तर मग मला ते चेहऱ्यावरच झालं. घरी गेलो आणि सर मिसेसने पाहिलं फार अपसेट दिसत आहेत आणि मला विचारलं काय झालं. त्यावेळेस माझ्या मिसेसच्या तोंडातून एक शब्द गेला की एवढ्या प्रामाणिक माणसाला आर्ट्स विभागाचे प्रमुख भांबरे सर, कॉमर्स विभागाचे प्रमुख आयटी सर आणि सर्व माझे मित्रांनी सरांनी सांगितलं की खरंच मालिक सर म्हणजे विद्याविभूषित खरंच ते एवढं की म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की म्हणजे शिक्षण हे वागणीचं दूध आहे. जो तो प्राचीन करेल तो दूर उरल्याशिवाय राहणार नाही. खरंच सर तुमच्याबरोबर बघून आम्ही 11 झाल्यामध्ये BScला ॲडमिशन घेतो सर आणि सर्व फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनमध्ये पास झाले. आता सर आमचा पुढील विचार सुरू आहे. पुढच्या वर्षी आम्हाला PhDमध्ये ॲडव्होकेटमध्ये लॉला ॲडमिशन घेणार आहे आणि पत्रकारिता पण करणार आहे सर. आमचं सर्वांचं एकाच विचाराने ते फक्त सर तुमच्यामुळं आम्हाला एवढी प्रेरणा मिळाली आहे सर. म्हणजे अगोदर आम्ही एवढे घाबरायचो सर तुमच्यामध्ये प्राचार्याला वगैरे की असं भीती वाटत होती की आपलं बोलतील का नाही. तर तुम्ही आल्यापासून आम्हाला खरंच सांगतो सर अजिबात कुणालाच भीती वाटत आदरणीय भीती वाटते आदरणीय भीती वाटते. म्हणजे असं हे नाही की सर काय बोलतील. आणि आतापर्यंत सरांनी कुणाला असं एखादा राग तुम्हाला ठेवला काय असेल एकदम प्रांजळपणे एकदम स्पष्टपणे जे येते जे सत्य आहे ते सर्व आणलेलं आहे आणि त्यामुळं सर आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. आणि शिक्षणामुळं हे सर्व जे चाललं आहे म्हणजे सरांनी जेवढं काही आतापर्यंत सरांनी सांगितलं गावडे सरांनी की विद्याविभूषित म्हणजे त्या ठिकाणी विद्याचे ते म्हणजे खूप म्हणजे शिक्षण एवढं शिक्षण आहे की त्यामुळं कोणताही विषय मांडा तुम्ही कोणत्याही विषयाबद्दल ते आपल्याला चांगलं मार्गदर्शन देऊ शकतात चांगलं समुपदेशन करू शकतात. आमचे जे 40% सध्या ते आमचं वाटत होतं की कधी होईल आमचं काम कधी नाही. तर ज्यावेळेस आम्हाला सर आले आमचे डायरेक्टमध्ये त्यावेळेस 6,000 रुपये पेमेंट होतं डायरेक्ट 10,000 रुपये केलं. एवढा आम्हाला आनंद मिळाला. म्हणजे नंतर 2-2 हजार वाढवले. नंतर आमचं काम सरांनी आल्यावर लगेच फायली पाठवल्या. सरांनी खूप म्हणजे आमच्यासाठी मेहनत घेतली. पालवी सरांनी पण तेवढीच आम्हाला म्हणजे सपोर्ट केला. त्यांनी पण आम्हाला हे केलं. पण सर कधी म्हटले नाही की इकडं जाऊ नका तिकडे जाऊ नका. मग सरांनी सांगितलं त्यामुळे सरांनी की बाबा असं दुजाभाव केला नाही की बाबा आमचे शिक्षक आहे कळंबोली जाता कामा नये पालीला जाता कामा नये याला भेटू नये त्याला भेटू नये अजिबात असं आत्तापर्यंत केलं नाही त्यांनी. खरोखर सर तुम्हाला म्हणजे आम्ही आहे तोपर्यंत विसरू शकत नाही कारण की तुमच्यामध्ये जी प्रेरणा आम्हाला मिळाली आहे आणि त्यामुळं आम्ही पण ठरवलं आहे की आम्ही पण जोपर्यंत शिकता येईल तोपर्यंत आम्ही शिकू. म्हणजे LLB करू आम्ही पत्रकारिता पण करू अजून काही नवीन काही करता आलं तर आम्ही करू. आणि हे सर्व तुमच्या प्रेरणेमुळं हवी आयुष्य तुम्हाला खूप सुखाचं समृद्धीचं आनंदाचं
तीच मी या ठिकाणी दाखल करतो. धन्यवाद. असं मानांकन जेव्हा मिळालं तेव्हा मला खरंच अभिमान वाटतो. सरांमुळे माझ्या शाळेला आयएसओ मानांकन मिळालेलं आहे. त्यावेळेला सरांनी आम्हाला सांगितलं एवढं लिहा तेवढं लिहा, किती लिहायचं बाबा, किती लिहायचं. यांच्याकडे गेलं मॅडम असं नाही असं पाहिजे, त्यांच्याकडे गेलं नाही असं नाही असं पाहिजे, लिहून लिहून राहत होते. पण नंतर जेव्हा आयएसओ मानांकन मिळालं हे जेव्हा कळलं तेव्हा खूप समाधान वाटलं आम्हाला की आपण त्या शाळेचं एक माझं वेगळं म्हणजे ते असं तुमच्यामुळे. आणि आमचं वातावरण जे आहे सर कॉलेजमध्ये असं कोण वरिष्ठ नाही कोण असं नाही, कोणी येतं आम्हाला मजा मजा मस्ती सगळं असतं. आता माझी 2.5 वर्ष राहिलेली पण मला असं एक जाणून देत नाही असं. आता कागदोपत्री सगळं मी ज्युनियर आहे, सिनियर पुराणिक मॅडम आहे, कागदोपत्री जे आहे मी वयाप्रमाणे सिनियर आहे. पण हे सगळे मला समजून घेतात आणि खूप आमचं छान चाललेलं आहे. आणि सर घरी वातावरण जे आहे ना स्टार्टिंगमुळे झालं आम्हाला ती एवढी छान सांगून दिली आहे. मी म्हणायचं ना स्टाफ रूम अशी असली पाहिजे की दोन टायमा दिवस पडलं नाही पाहिजे. पण तरी म्हणजे असं वाटतं असेल 4 दिवस रजवली असेल ना तरी असं वाटतं नाही आता खूप दिवस झाले ना आता शाळेत जायला पाहिजे असं होतं. सर शाळा आता पंचमाती माझ्या घर होतं पण 5 मिनिटावर होतं आणि मग आईला घर घेतलं. मुलं म्हणतात आई तुला आम्ही आणण्याची सोय करू. पण मी म्हणजे नको एवढ्या लहान 6 महिने फक्त आईचं पण आता गेलं तर तिथे राहतो. पण शाळेत येण्यासाठी आणि सरांनी सांगितलं ना लेडीजला गाडी आलीच पाहिजे आलीच पाहिजे. वयाच्या 48 वर्षाची मी सुटी शिकले. पण आता सध्या नाही सांगते पण माझा येतो तो घेऊन येतो. आणि मुलं म्हणतात आई तुझं बरोबर सांगते तू समोरचा अंदाज नाही. आणि अशा पद्धतीने आणि सर एक मुद्दा सांगून गेलं तर त्याचं वेगळं झालं नव्हतं. आता मी सांगतो आमच्या जर रजा असतात ना आता तुम्ही म्हणा मॅडम रजेचं पुस्तक तुम्ही वाचलं का किंवा काय ते मी वाचलेलं नाही आहे. पण एक आमचं आता मनापासून असं बोलत आहे 10 दिवस रजा असतात फिरायला टीएल ज्या असतात ना त्या ज्या आहेत ना तुम्ही आता पुढचं कार्य करणार त्यात आमच्यासाठी एक अशी सवलत आहे. आमचे हातपाय चांगले आहेत मग तोपर्यंत आम्हाला 10 दिवस फिरण्यासाठी रजा ती असते. काय करायचं त्या सांगू ना की पाय दुखतो काय हे दुखतो ते मग आम्ही एवढा आमचा प्रवास करू शकत नाही. किल्ला चढायचं असेल कुठे काय तर जर पुढचे येणारे असतील ना तर त्याच्यासाठी तुम्ही अशी तरतूद करा रजा पण ग्रुप नाही तर या 2 लोकांना आता जाऊ दे 2 लोकांना नंतर अशी जर सुविधा केली तर त्याचा फायदा आम्हाला खूप जास्त होतो. आणि सर तेवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले आणि हे सगळे 5 शब्द तुमच्या प्रेरणेने झालेले असते. म्हणजे प्रेरणाचं पुस्तक तुम्ही वाचलं पूर्ण नाही वाचलं मी अर्ध चौथं आम्हाला सांगितलं पण त्याच्यातून बऱ्याच गोष्टींचं उल्लेख झालेलं आहे की मोठी माणसं कशी असतात त्याच्यात मोठ्या माणसांना ते लिहिलेलं आहे. तर मोठ्या माणसाला माझं छान तुमचं भावी आयुष्य पूर्णपणे छान झालं आणि त्या बाबतीत सरांनी सोय चांगली केली आहे. माझी विद्यार्थी 4 वर्ष होती तर ते डॉक्टर गावी सुरू करतात ठीक आहे पण सरांनी चांगला निर्णय घेतला आहे की मॅडमला पण त्यांच्यावर रिटायर करणार आहे आणि मॅडम आणि ते दोघे सोबत होणार आहे. दोघांची आणि माझ्या मी 2 शब्द संपवते. धन्यवाद. संधी मिळेल ना मिळेल मिळायची नाही जास्त कोण लोक कोणाला येतो बोलत आहेत असं मला वाटतं. सरांविषयी असं सगळ्यांनी सांगितलं पहिली सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट सरांनी जर केली असेल आज जे मला किंवा यांना म्हटलं जातं विभाग प्रमुख ऐकल्यावर सर कुठेतरी छाती भरल्यासारखी वाटली. कामाची विभागणी झाली आणि आज स्टाफ तुम्हाला बघता आम्ही 24 वर्ष 27 वर्ष सोबत आहोत. त्यामुळे आम्ही काम करण्यात सवयी पहिल्यापासून नॉनगॅटला असताना तर सगळ्या शिवायचं काम आम्हाला तेव्हा करून दिलं त्यावेळी कधी त्याच्या नादी लागून बऱ्याचदा आमच्या वरिष्ठ आम्हाला म्हणायचा तुमच्यासारखे नालायक आई सांगितलं तरी आज म्हणतात करायचं म्हणतो ते कुठे पण त्या शाळेविषयी कधी अनास्था निर्माण झाली नाही. जी नॉनगॅटला जात आहे ती भविष्यात आहे. दुसरं एक महत्त्वाचं तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्यामुळे प्रशासनाच्या शिकायला मिळाल्या. मला एक प्रसंग आठवतो त्याच्या अगोदर मी महाजन सर विभागाचे भांबरे सर आणि कला विभागाचे माननीय मैगुणे सर मला
सर्व बोलल्यानंतर मलाही असं हे झालं की एक शब्द तरी बोलावा माळी सरांबद्दल. तर माळी सरांबद्दल मी नेहमी नेहमी सांगत असतो, माळी सरांचे नॉलेज किंवा ज्ञान आहे. कधीही माझ्या शाळेत जात असताना 11ची शाळा असते, पण यांचे भाषण चालू असेल तर अर्धा तास मिळतात. का मला त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचे. ते जर त्या ठिकाणी यांच्याकडून ज्ञान घेतलं तर माझ्या गावाला अति दुर्गम भाग आहे, त्याच्यात भाषण केले, विद्यार्थ्यांना शिकवणे कसं आहे, समाज जागृत कसं करायचं आहे, हे यांच्याकडून मी नेहमी करत असतो. आणि यांचे जे डिसिप्लिन आहे, कसे बोलावे, कोणते शब्द कसा बोलावा, हे यांच्याकडून मी नेहमी शिकत असतो. आणि हे जे सर्व स्टॉप आहे त्यावेळी मी ज्युनियर कॉलेजला येतो त्यावेळी आनंदित येतो. आणि दुसऱ्या शाळेत ज्यावेळी जॉबला जातो तिथे थोडंसं नर्वस जातो. का तिथे बोलण्याची काही टीचरांची आग लावण्याची पद्धत असते, त्या मुख्याध्यापकाची पद्धत असते. खरंच आहे, ही इफेक्ट आहे. त्याच्यामुळे मला हे मनापासून मला सांगावं वाटतं की आग लावणारे जास्त असतात. आणि इथे असं मला कधीही भेदभाव दिसला नाही. एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे. आणि माळी सरांचे एक हे होते की गरजू लोकांना असलेल्या व्यक्तींना मदत करणे. कोरोनाच्या वेळेस सर्व लोक गावी गेले होते. माळी सरांनी मला फोन केला होता, वडवी सर तुम्ही कुठे आहात, तुमचं धान्य खाद्यतेल जेवायला या. पण मला खूप अभिमान आधी आहे त्यावेळेची आठवण त्यात दिसायला. आणि आज तसे महाजन सर मी सांगतात, वडवी सर माझे सरकारचं नाही, मी तुमच्या पाठीशी आहे असं नेहमी हे सांगत असतात. आणि यांच्यामुळे मी बोलू शकतो. आणि हे यांचे जे विचार असते, नॉलेज असते, मी आयुष्यात माझ्याकडे दिसत. मी नेहमी काही यांना सांगत असतो, रणजीव सरांना असतील किंवा डोंगर सरांना सांगत असतो की सर खरंच नॉलेज करा. मी भाषण यांचं ऐकल्यावर मला कधी कधी डोळ्यातून अश्रू येतात, आनंदाचे अश्रू, दुःखाचे अश्रू येतात. का की यांच्यापासून मला प्रेरणा मिळते. प्रेरणा मी घेतली तर लोकांना मी देऊ शकतो. त्याच्यामुळे माळी सर अजून पुढे राहिलेल्यांना मी सांगतो की असे डिसिप्लिन असलेले जर मुख्याध्यापक आले तर अजून आपले कॉलेज आहे ते अतिशय सुधारणा होईल आणि विद्यार्थ्यांना ते शिक्षण मिळेल. पुढे त्या ठिकाणी अजून नाव लौकिक होईल. हे मला मी नेहमी या सरांनी करत बोलत असतो. त्याच्यामुळे हे सरांचे जे आहे ते पुढेसुद्धा आम्हाला असं मार्गदर्शन करत राहावं. त्यांच्या पुढचे जीवन आहे सुखी समृद्धी आनंदी जावं. आणि काय प्रॉब्लेम असले आमचे आम्ही सांगायला गेलो त्यांनी सोडवावे असे या कार्यक्रमामध्ये 2 शब्द सरांविषयी बोलणार आहे. सरांविषयी बोलणार आहे. सरांचा जो कार्यकाळ सुरुवात झाली त्या कार्यकाळानंतर खरं सांगायला गेलं तर खूप आमची प्रगती सुरू झाली. 30%, 40%. आता ज्या स्टेजला आत्ता फॅमिली कंडिशनमध्ये जो फरक बदल घडून आलेला आहे तो मला दिसतोय. त्या म्हणजे आत्तापर्यंत जो ड्युरेशन आलेला आहे आणि तो प्रॉब्लेम फक्त सॉल्व करत जो आम्ही आलेलो आहे ते फक्त बऱ्याच गोष्टी आहेत त्या सरांना आणि आपल्याला माहिती आहे. आम्हाला माहिती नाही की पेपर आहे ते सुरुवातीचा. सरांनी ॲक्च्युली तो पेपर पुण्याच्या ऑफिसमधून काढला. तो कुठला तरी फायलीमध्ये पडलेला असं सुरुवात होते आणि स्टेप बाय स्टेप पुढे गेली. त्या प्रत्येक कंडिशनला मला असं वाटत होतं की खरंच होईल का असं बऱ्याचदा मला विचार आले. पण आज माझ्या RDCCमध्ये अकाउंट आहे. त्या अकाउंटमध्ये 40% पगार पडतो आणि बऱ्याचदा असं वाटतं की खरंच मला 40% पगार येतो. पण ही जी भावना आहे की येतोय हा पगार आणि गव्हर्नमेंटमध्ये मला शालांत ID मिळालेला RDCCमध्ये अकाउंट देणार बऱ्याच खूप लोकांचं स्वप्न असतं. कारण की मी आज इथे आहे त्याच्यानंतर तुमची बसलेली त्यांना असं वाटत असतं की माझा अकाउंट तिथे हवा आहे, मला शाळात ID हवा आहे. खूप लोक यांची गरज आहे की माझ्यापेक्षाही वयाने मोठी आहे. हा जो अनुभव मी घेतलेला कारण त्याची सुरुवात तुमच्याकडून झालेली आणि एवढे पर्यंत सांगितलेल्या कोणाला किंवा शाळेचा शिक्षक किंवा विद्यार्थ्यांचा सर्व संपर्क करा किंवा शैक्षणिकपासून ते पुढं शिक्षकांना सगळ्या गोष्टी आहेत
माळी सर माहिती होते, पण आपले ते प्राचार्य होते हे माहिती नव्हतं. आणि मला खरंच इतकं विशेष वाटतं ना की ते प्राचार्य तिथे पण होते, तिथे मुख्याध्यापक होते, प्राचार्य होते, सगळे कोणी आपल्याला काम करायचं DSM करायचं कोणीतरी कुणाकडून तरी लिहून घेतलं असतं त्यांनी. पण ज्यावेळेस त्यांनी मला आवाज दिला आणि सेकंड इयरला ते इथं आले 17ला आणि मॅडम तुम्ही जाणार आहात तुमचं प्रोजेक्ट जे आहेत ते सबमिट करायला जाणार आहात, माझं घेऊन जा. बापरे, हे प्राचार्य असून यांचं झालं आणि माझं तर अजून तयार नाही ते 4 विषयाची. मी म्हटलं सर माझं तयार होत आहे. हे बघा तुम्ही जाल तेव्हा माझं तयार आहे, घेऊन जा. मी आपलं तोडकं मोडकं कसं करायचं ते केलं आणि मला वाटतं यांचंही कुणाकडून तरी लिहून घेतलं असेल, कारण एवढे प्राचार्य आहेत त्याच्याकडून कुणाचं तरी अक्षर. मी गेले घ्यायला त्या धाडसाने, माझं झालंय तयार आणि बघायला गेले तर पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत अक्षरात कुठे काळी मात्र फरक नाही. इतका सुंदर व्यवस्थित अक्षर की मग मी माझं छापून ठेवलं. मी पुन्हा 4 दिवस विचार केला आणि मी पण छान लिहिलं ते आणि मग मी ते सबमिट केलं सरांचं आणि माझं प्रोजेक्ट. आणि खरंच त्यावेळेस पेपर लिहित होते तर मला असं वाटायचं की मग एवढ्या व्यापातून यांचा काय बरं अभ्यास झाला असेल. आपल्याला एखादं सांगू आपण एखादं उत्तर, अरे कशाला उत्तर सांगायची वेळच नाही साहेब. आले 1.5 तासात सरांचा पेपर कधी व्हायचा इकडे तिकडे न बघता. अर्थात कुठेही असो आपण विद्यार्थी म्हटलं की तो विद्यार्थी पेपर लिहायला बसतात. 16 वर्षानंतर आपण अभ्यास करणार आणि लिहिणार आणि सतत अभ्यासू व्यक्तीमध्ये इतकं समोर होतं की आजही ते समोर आहेत आणि ते आमच्यासाठी आदर्श आहे. मला आठवतं सर 2017ला आले आणि स्टाफरूमवरच ते बघत होते आणि बापरे या स्टाफरूममध्ये तुम्ही बसून कसं काय विचार करतात. म्हणजे अक्षरशः पडझड झालेली ते कपाटांची, बाळगी लागलेली होती त्याला. अगोदर शिक्षकांची बसण्याची व्यवस्था छान झाली पाहिजे. माझं शिक्षण चांगल्या ठिकाणी बसलं पाहिजे, आधी कपाटं करतो. कपाटं चांगली करा आणि आम्हाला पाहिजे तसे जसं सुविधा पाहिजे तशा त्यांनी करून दिल्या. विद्यार्थी तर घडवलेच, तुमच्यासाठी शिक्षक सर आमच्यासमोर आदर्श आहे. खूप बरं वाटतं की आम्ही यांच्या हाताखाली गेलेलो आहे. आणि अजूनही आम्हाला म्हणतायत मॅडम कुठेतरी तुम्हाला चुकीचं वाटत असेल ना त्याला नकार द्यायचा, प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं नाही. चांगलं आहे आणि नेहमी तुमच्या आभारी असू की अशा व्यक्तिमत्वातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळालेलं आहे आणि जे आहे ते आम्ही असं साचवून ठेवणार आहे. मला पुन्हा एकदा खंत वाटते की सरांनी खूप इच्छा धरलेली की तुम्ही ज्युनियर कॉलेजच्या लोकांनी पुस्तकांसाठी मागणी करा, मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही जा. रणदिवे सरांना, मांगडे सरांना जबाबदारी दिलेली होती. आम्ही तयार पण होतो पण थोडंसं कुठेतरी मागे पुढे कामाची जबाबदारी या सगळ्यामध्ये राहिलेलं आहे. तुमचे प्रेरणा 1 निघालं, प्रेरणा 2 निघालं. आता तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर आम्हाला जे जे अजून छान करायला मला आठवतं कोलाडला पण एखाद्याच्या पुस्तकाच्या आम्ही उद्घाटनाला आम्ही पण गेलो. तुम्ही रचकर मॅडम होत्या, रचकर मॅडमसोबत गाण्याचं संगीत आणि प्रकाशनाला भाषा आहे. भाषा त्याचबरोबर सगळ्या विषयात पारंगत आहात. ते थोडे सगळे आमच्यामध्ये एवढे आणि खूप छान आचार्य मिळाल्याबद्दल देवाचा आभार मानतो. आणि सगळ्यात आनंदाची अभिमानाची गोष्ट 25, 26, 27, 18, 20 आम्ही काम करतोय. इथे एकही माणूस कामाला करू आणि शाळेविषयी खरंच त्याला प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही जबाबदारी दिली ती प्रत्येक व्यक्ती घेण्यासाठी प्रयत्न करतो. मला मराठी दिनाचं ते 25व्या दिवशी गेस्ट बोलवले त्याबरोबर त्यांनी म्हटलं होतं की सर म्हटलं तर पंढरीचा विठ्ठल आहे. पण मला सरांविषयी एकच म्हणावं लागतं की ते लोकांनी आधी पंढरी निर्माण केली मग विठ्ठलांना, पण हा पहिला विठ्ठल आहे की आधी विठ्ठलांना आमच्या सगळ्यांसाठी खरंच अभिमानाची गोष्ट सर. दुसरं आता मी माझ्या वैयक्तिक जीवनात बऱ्याचदा मी लिहून सरांनी मला बोलवलं असेल, म्हटलं असेल, वाईट बोलले असतील, पण त्या बोलताना कुठेतरी एक मोठा भाऊ, कुठेतरी एक पालक मला दिसत होतं. बऱ्याचदा माझ्याविषयी राईचा पर्वती त्यांच्यासमोर मांडण्यात आला, हे रियालिटी सगळ्यांना माहिती. तर सरांनी खरंच प्रत्येक वेळेस काय झालं तर मला विचारलं चूक असेल त्यांची माफी मागितली. किती मला वाईट बोललं असतील मला त्याचं कधी वाईट सर्व विद्याविभूषित हा शब्द वापरतो. प्रशासनाची जाण असणारे आणि प्रशासनाची पकड असणारे आपले महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य भाई सर, उपप्राचार्य अजय सर किंवा अमित सर आणि अमित सर आणि सर्व सहकारी. आज आपण निमित्तासाठी या ठिकाणी आलेलो
कारण ते आपल्याला बोलायला वेळ भेटणार नाही असं आपल्याला वाटतं. पण सरांनी आम्हाला सांगितलं की 1 दिवस आपल्यासाठी, त्याच्यामुळे आपल्याला परत तिथं बोलायचं तयारी करून घ्यायचं. कार्यक्रम 2-3 दिवस चालणार आहे, 1 दिवस आपल्यासाठी. त्याच्यामुळे आता जरी बोलले तर परत आपल्याला बोलायचं, त्याचे तिथे तयार करून. तर सरांचा माझ्या सहवास सर जसे 9 वर्षापूर्वी आणि तसं मी 7 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी सरांच्या बरोबर. आणि सरांचा तो पहिला संकट आला मी हजर व्हायला आलो होतो त्यावेळेस. हजर होताना मी 6 जण आलो होतो. हजर मला एकटं व्हायचं, पण आलो किती जण होतं? 6 जण. सरांनी उभे कसं आले कसं भेटतो नाही. मला हजर व्हायला कोणाला म्हणले मी हजर होतो, म्हणजे बाकीचं दबाव टाकायला आणलं नाही म्हणलं. सर माझे सगळे मित्र आहे. त्यावेळेस सर बोलले हे मित्र जपा. ते वाक्य आजही मी सांगतो. जसे माझे तिथं मित्र मी आजही जपतो, तसे इतरही मित्र आजही आणि उद्याही हे कायम जपतो. एखादा चुकला तरी आम्ही बोलतो, वाईट काही झालं तरी त्याला बोलतो. असं नाही काही बोलत नाही. सगळ्यांना चुकीचं बोलतो आणि दुसरं पण भगवते दुसरं मित्र सगळे काय. सरांच्या बाबतीत सरांनी जे डेव्हलपमेंट केली ते आपल्याला सर्वांना माहितीच आहे. सरांच्या बाबतीत असं एक मी तिसरे चौथे मित्र पाहिलं असतं. काही वेळेस त्या टीव्हीमध्ये जाताना जाऊ का ही भीती लोकांच्या मनामध्ये गेलो, शिक्षकांच्या मनामध्ये गेलो. चांदोरकर सर आणि माळी सर, चांदोरकर सरांचं किती जणांचं भांडण झालं. तर काही सरकार चहा पाचतो आणि घरी घेऊन जायचे चहा पाच किती भांडण होते. तसंच माळी सरांनी आपल्याला किती बोलली, किती रागवली, तरी दुसऱ्या मिनिटाला माळी सर त्यावेळी सर हे आपल्याला करायचं. आणि त्यांनी आपल्यामध्ये जे सर्व शिक्षकांना घडवण्याचं काम सरांनी केलं. का प्रत्येक मिटिंग आपली जी आपली होती त्या मिटिंगमध्ये जे बोलत नाही त्या सर्वांना बोलण्याची संधी दिला, त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली. आणि प्रत्येकामध्ये नेतृत्व कसा आला पाहिजे हे सरांनी आपल्याला शिकवलं. आणि याच्यामुळे मी आज जसं बोलतो तसं समोर बोलणार. कारण हे का सरांनी आपल्याला संधी दिली. सरांनी केलेलं मार्गदर्शन सर्व विद्यार्थी जे म्हटलं सरांकडे 18 कला असं म्हणतात. कोणत्या कलेचा पुढे वापर करायचा हे सरांकडला फक्त शिकायला पाहिजे. सरांच्या सहवासात जो आला तो कधीच कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाही. कारण कुठेही कशाचा वापर करायचा हे सरांना जेवढा माहिती आहे तेवढं कोणालाच माहिती. आतापर्यंत त्यांच्या बाबतीत जर पाहिलं सरांना जे कोणतं काम कसं आणि कोणत्या विद्येचा वापर करून करायचं हे जे सरांना माहिती कोणालाच माहिती. आणि सरांनी त्या सर्व विद्यांचा वापर करून आपली शाळा, आपलं विद्यालय आणि सर्व सरकारी शिक्षण प्रायमरीपासून ज्युनियर कॉलेजपर्यंत एका कुटुंबासारखे जोडून ठेवले. आणि हे करणारा व्यक्तिमत्व म्हणजे आपले माळी सरांना आयुष्य सुख समृद्धी आणि बरकटी जावं असं मी कल्याणाच्या विषयी प्रार्थना करतो. प्राचार्य संबंधित माळीसर, उपप्राचार्य सर, विभाग प्रमुख माळीसर आणि माणसं आणि माझे सहकारी बोलणं बरोबर कधी बोलण्याचा प्रसंग आम्ही ओढून घ्यायचोच नाही. वर्षभरामध्ये खरंच मेपासूनच म्हणजे कंटिन्यू कामात गुंतलेलं होतं. त्यामुळे थोडंसं रिलॅक्स वाटावं म्हणून सरांनी सुचवलं की 3 महिन्यात आणि परत 12वीची परीक्षा संपली नाही ती संपली आता मागचे पण झाले त्यामुळे रिलॅक्स वाटावं आणि अजून तुमचं नवीन तुमचं काम जे आहे ते आपल्याला सुरू करायचं आहे. सगळ्यांना एकमेकाला अजून जवळून ओळखता यावं. काय करतात मराठी रुटीनच्या याच्यामध्ये
आपण रोजच बोलतो एकमेकाशी पण रोजच बोलतो आपल्या दुःखाची वाटत या ठिकाणी असं आल्यानंतर 4 गोष्टी आपल्याला आणि त्यामुळे आपली एकमेकांची ओळख करायला पाहिजे एकमेकांची जास्त जवळ जायचे एकमेकाला वाटून घेऊन जायचं आणि एकमेकाला आपल्याला सहकार्य करतो 2006 मध्ये कवितेच्या कामानिमित्त चळवळीचा करण्यात गेलो होतो जुन्या बिल्डिंगवर पगार विकसित करायची या सुरू क्लास असेल त्यांनी मला एक फास्ट बोलत होतो किंवा माझ्या जास्त कधी एक तास देखील आहे नंतर ते मॅडम काय पाहिजे आणि मग मी माझं काम करत 2006-7 मध्ये माळी सरांच्या शाळेत गेलो होतो कोपऱ्यामध्ये गेल्याबरोबर ओळख कोणती कोणाची प्रिन्सिपालने अंदाज घेतला की मला कोण पाहिजे म्हणून सरांची भेटायला आल्याबरोबर पाणी दिलं अगोदर चहा दिला पाणी दिलं चहा दिला आणि सरांनी लगेच बघितलं आता कॅबिनमध्ये कोण बसलं आतमध्ये बोलून घेतलं चर्चा केली गप्पा मारल्या म्हणजे किती मोठा फरक आहे हा एका क्लर्कने मला 1 तास बसून ठेवलं होतं बाहेर आणि सरांनी मला 5 मिनिटामध्ये तिथे कोण बसले बाहेर कोण बसलेले तर त्यांनी घेतलं तर एवढी म्हणजे सेन्सिटिव्ह म्हणजे किती मनामध्ये दुसऱ्याचा वेगळं किती महत्त्वाचा स्टेज व्यवस्थापनामध्ये सरांनी 30-32 वर्ष प्रमाण प्राध्यापक आणि शिक्षक एकाच वेळेला त्यांनी आलो आणि त्यामुळे ते सर अजून उघडले त्यानंतर पुण्यामध्ये ते सरांनी ट्रेनिंग केल्यामुळे त्याच्या क्षमतेचा एवढ्या बारकाईने त्यांनी अभ्यास केला की एखाद्याला समोर त्याला काय बोलायचं तो काय अडचण येते ती अडचण समजून त्याच्या उपाय सुचवणार मला तर असं तुम्हाला सांगायचं असं की आपले तुमचे तरी म्हणजे आपले वैयक्तिक जरी प्रॉब्लेम असले ना सरांची सहकारांशी शेअर केले तर निश्चितच समाजात एवढा मोठा गाडा अनुभव करू आणि मला असं तर वाटतं की बरेच लोक सरांच्या वयाकडे जास्त असणारे लोक सुद्धा सरांनी सल्ला घेतात खास सरांचा अभ्यास पण आहे सरांचा महाराष्ट्राचा विषय पण होता त्यामुळे सरांना चेहरा ओळखता येतं आणि त्यामुळे समोरच्याचा चेहरा पुढंच सर ओळखतात त्याला काय हवं असतं त्यानुसार त्यांची कामाची जबाबदारी पण देतात कपॅसिटीनुसार काम पण देतात आणि काम विभागून दिल्यामुळे काम कार्यक्षमतेने बनवतात मला नेहमी म्हणतात कामाचा लोड घेतात तुम्ही काम छान करा ओरडतात ते करायचं त्यांनी कामाचं कौतुक केल्यामुळे प्राऊडच फील होतं ना एकच कौतुक केल्यामुळे काम अधिक आपल्याला कामात तुमच्या कामात जोडलं तर या छोट्याशा आपल्या कार्यक्रमामध्ये मला काही एकदम व्हायचं होतं या निमित्ताने सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझी भविष्यात असं तुम्ही बोला आणि आम्ही जागरूक असायचो आता मीटिंगमध्ये सर काय काय विषय सुरुवातपासून घेतात म्हणजे हा पहिला मुद्दा झाला हा दुसरा झाला तुम्हाला आम्ही लक्ष देऊन असायचो समजा सरांनी म्हटलं तर पटकन सांगता येईल आणि मग सर कोणाचा कधी नंबर पण लागायचा त्यात माझा पण 1-2दा लागून गेलेला आणि मला बोलता आलं त्यावेळी मला खरंच असं खूप अभिमान वाटलं की सरांमुळेच मी एवढं बोलू शकले आणि आजही आता इथे सर केवळ तुमच्यामुळेच मी इथे बोलू शकतो मग सरांनी सांगितलं की आमची 3री फळी तुम्ही म्हटले आमचे सहकारी ती बदली केली तर सर आम्ही 2ऱ्या फळी म्हणून आम्ही थोडं प्रसिद्ध होतो पहिली फळी होती ती सगळी मान्यता प्राप्त होती आणि आम्ही घर इकडे आणि घर तिकडे अशी आमची अवस्था होती आणि त्यावेळी सर म्हणतात ना इकडे बोललं तर इकडे राग यायचा तिकडे बोललं तर तिकडे आणि सर मला असं बिलकुल होतं आमचं की यांनी विचारून काय करायचं आम्ही सहज मग हे लोक यायचे मॅडम तिथे असं बोललं तसं बोलायचं नव्हतं मग आम्ही बोलून जायचं आणि मग कोण जायचं ना विचारायचे तुम्ही काय बोलायचं सर हे बोलायचं का हे बोलायचं म्हणजे आम्ही ठरवून घ्यायचो सर म्हणजे आम्ही दर्शन होती किंवा असं मनामध्ये होतं की आम्ही इकडे घेऊ शकतो किंवा मला गोष्टी आहेत ना जसं आम्ही यांना सांगतो किंवा तुमच्यापर्यंत तर आम्ही ग्रुप करून येतो पण तेव्हा तशी नव्हती
कारण आम्ही गेलो की वरील कोण वाटायचं आम्हाला न सांगता कसे काही गेले म्हणजे सर खरंच आमची अशी परिस्थिती होती त्यावेळेला. पण जशी मान्यता मिळाली आणि आम्हाला पण आता वाटत लागलं की नाही आम्ही पण या कॉलेजचे जरा भाग आहोत आणि त्यामुळे आमचं पण एक थोडंसं डेअरिंग येत गेलं आणि त्यानंतर मॅडम आणि आमचा प्रवास असा बरंच वर्ष सुरू असतो 2000 आलो आणि 6 महिने आणि परत मी होते आणि 2000 मी कंटिन्यू केलं. मग आता मला असं पार्ट टाईम होतं तेव्हा 2000 ते 2005 पर्यंत पण मी दुसऱ्या विषयी निकम केलं मिळत सगळं आणि मग रिटर्नचं मला मिळालं 2007 मला पेमेंट वगैरे शिकवलं. सर आम्हाला 1000 रुपये सुरुवातीला पेमेंट होतं आणि मी जेव्हा आले आमच्या गावात मी राहण्याची सवय होती तेव्हा पेमेंट नव्हतं पहिल्या वर्षी 600 रुपये पेइंग लिस्ट म्हणून देत होते आणि आमच्या नातेवाईकडे राहत होते आणि मग नंतर मला दुसरा मुलगा झाला मग त्या मुलाला घेऊन कसं पेइंग लिस्ट राहायचं मग त्यावेळेला 1000 रुपये पेमेंट होतं आणि 1200 तुमचं खरं होतं. मग अशा अवस्थेत आम्ही राहिलो. मिस्टर शेतीचे शिक्षक होते त्यावेळेला सर 7200 रुपये त्यांचं पेमेंट होतं. मी घर बघायचं त्यांचं तिकडे बघायचं आणि मग इकडे मला पैसे म्हणजे अशा परिस्थितीतून आम्ही गेलो सर आणि शाळेत आल्यानंतर आम्ही तिकडे नाही तिकडे अशी अवस्था पूर्ण 2005 त्यावेळेस सुद्धा तुम्हाला शाळा स्वच्छता असेल काय असेल आम्ही मी सांगितलं नाही करायला त्यांनी सांगितलं मग आम्हाला करणंच आहे त्यांनी सांगितलं आम्हाला करणंच आहे अशा परिस्थितीतून सुद्धा आम्ही केलं पण ते तसं केलं म्हणून आज आम्ही इथे आहोत आणि चांगले दिवस आता आम्हाला आलेले आहोत आणि त्यानंतर सर 2017 पासून तुम्ही आलेले आहात आणि तुम्ही आमच्या